नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे पाणी बद्दल। तर आपण पाणी कधी पितो? जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो। पण जेवल्यानंतर आपण पाणी पिलं पाहिजे का नाही? किती वेळानंतर पाणी पिलं पाहिजे? जेवायच्या आधी आपण पाणी प्यायचंय का नाही? जेवता जेवता आपण पाणी पिऊ शकतो का? किती पिऊ शकतो? सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे ॲज पर आयुर्वेदा। आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे की तुम्ही कधी पाणी पिलं पाहिजे, योग्य टाइम काय आहे पाणी प्यायची आणि का असं केलं पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया। जेवायच्या आधी 1 तास तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये आणि जेवल्यानंतर देखील 1-2 तास तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये। तर आपण पाणी कधी पिऊ शकतो? जेवता जेवता तुम्ही एक 2 ते 3 घोट पाणी पिऊ शकता। तर असं का? ॲज पर आयुर्वेदा जर तुम्ही जेवता जेवता पाणी पिलं तर आपलं जे जेवण असतं ते मॉइस्ट होतं आणि ते लगेच ब्रेकडाऊन होतं, म्हणजे आपलं डायजेशन लगेच चांगलं होतं। जर तुम्ही जेवल्यानंतर 1 ग्लास पाणी किंवा 1 तांब्याभर पाणी पिलं तर आपलं जेवण डायजेस्ट होत नाही आणि मग आपलं वजन वगैरे वाढतं आणि नंतर परत मग पोट साफ न होणे, अशा पोटाच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम चालू होतात कारण आपलं जेवणच डायजेस्ट होत नाही। त्यामुळे जेवायच्या आधी 1-1.5 तास तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये आणि जेवल्यानंतर देखील 1 तास पाणी प्यायचं नाहीये। तुम्ही जेवता जेवता 2 ते 3 घोटच प्यायचं। असं नाहीये की मला खूप जास्त तहान लागली म्हणून मी जेवता जेवताच 1 ग्लास किंवा तांब्याभर पाणी पिलं। जर तुम्ही असं केलं तर तुमचं पोट जे आहे ते पाण्याने भरून जाईल आणि परत तुम्हाला जेवण जाणार नाही। तुम्ही तुमची तहान भागवण्यासाठी जेवता जेवता पाणी प्यायचं नाहीये, तुम्ही फक्त तुमचं डायजेशन चांगलं होण्यासाठी पाणी प्यायचं जेवता जेवता। ते पण एक 3-4 घोट म्हणजे अर्धा ग्लास तुम्ही पाणी पिऊ शकता। त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जेवता जेवता पाणी प्यायचं नाहीये। अर्धा ग्लास पण खूप जास्त झालं, मॅक्सिमम सांगितलं मी, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तुम्ही एक 2 ते 3 घोट पाणी पिऊ शकता जेवता जेवता। जर तुम्हाला जेवायच्या आधी गोळ्या वगैरे घ्यायच्या तर तुम्ही आधी एक अर्धा पाऊण तास गोळ्या घेऊ शकता, पण त्याच्यासाठी पण तुम्हाला थोड्याशाच पाण्यात गोळ्या घ्यायच्या। असं नाही की गोळ्या घ्यायचं म्हणून आपण 2-3 ग्लास पाणी प्यायचं, असं करू नका। गोळ्यांसाठी तुम्ही जेवढं गोळ्यांना लागेल तेवढंच पाणी प्या आणि त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या गोळ्या घेऊ शकता। आणि जेवल्यानंतर जे तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही 1-2 तासानंतर जे काय पाणी प्यायचंय जेवल्यानंतर तुम्ही नंतर कितीही पाणी पिऊ शकता, कारण तोपर्यंत आपलं डायजेशन झालेलं असतं। जरी तुम्ही तेलकट खाल्लं किंवा काय खूप जास्त तिखट खात असाल तरी जेवता जेवता तुम्ही एक 2 ते 3 घोट पाणी पिऊ शकता। पण जर तुम्हाला तुमची तहान भागवायची असेल तर तुम्ही जेवल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर कितीही पाणी पिऊ शकता, तुमची तहान भागवू शकता। जेवताना तुम्हाला नेहमी रूम टेम्परेचरचं पाणी प्यायचं आहे, कधीही गार पाणी, बर्फाचं पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे घेऊ नका। बरेच जणांना सवय असते की जेवता जेवता सॉफ्ट ड्रिंक्स घ्यायचं, तर जेव्हा आपण सॉफ्ट ड्रिंक्स घेतो तेव्हा जे आपलं डायजेशन असतं ते व्यवस्थित होत नाही आयुर्वेदाच्या नुसार। त्यामुळे जेवता जेवता कधीही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा गार पाणी घेऊ नका, नेहमी रूम टेम्परेचरचं पाणी प्या। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।